संस्थेचंही अभिनंदन, कारण राज्यभर सगळ्यांना लाभ घेता यावा अशा पद्धतीनं यांनी हा पारायण सोहळा आयोजित केला आणि त्याची सांगता आपल्या विठ्ठल आता झालेली आहे. आणि अशाच प्रकारे प्रतिवर्षाला सगळ्या महिला मंडळींनी अशाच प्रकारे आपल्या घरामध्ये हा वाचन सोहळा करून त्याचं पुण्य पदरात पाडून घ्यावं. की अनेक ना इच्छा असते, पण वाचायला वर्षातल्या आपलं एक वर्ष आले तर सोहळा घेतो, त्या सोहळ्यात अनेक महिला भगिनींना सहभाग घेता येत नाही आणि तो आनंद हा हे पुण्य मिळवायचं ह्या संस्थेनं हे जे काम केलेलं आहे त्यामुळे सगळ्या महिला मंडळींना आणि पुरुषाच्या संस्थेचंही अभिनंदन, कारण राज्यभर सगळ्यांना लाभ घेता यावा अशा पद्धतीनं यांनी हा पारायण सोहळा आयोजित केला आणि त्याची सांगता आपल्या विठ्ठल आता झालेली आहे. आणि अशाच प्रकारे प्रतिवर्षाला सगळ्या महिला मंडळींनी अशाच प्रकारे आपल्या घरामध्ये हा वाचन सोहळा करून त्याचं पुण्य पदरात पाडून घ्यावं. की अनेक ना इच्छा असते, पण वाचायला वर्षातल्या आपलं एक वर्ष आले तर सोहळा घेतो, त्या सोहळ्यात अनेक महिला भगिनींना सहभाग घेता येत नाही आणि तो आनंद हा हे पुण्य मिळवायचं ह्या संस्थेनं हे जे काम केलेलं आहे त्यामुळे सगळ्या महिला मंडळींना आणि महिलांनी पुरुष जर आपण एकत्र चालायला लागलो आणि आपण एखाद्याला पाय तोडावला, फक्त माऊली म्हणलं तर आपण सगळं विसरून जातोय. एवढी त्या माऊलीमध्ये ताकद आहे. आणि त्या माऊलीची ज्ञानेश्वरी ज्यांनी वाचली त्यांना पुण्य मिळणार, ज्यांनी वाचली नाही त्यांनाही पुण्य मिळणार. आपल्या गावाचा एकसंगपणा, एक वेगळ्या मार्गानं आपण सर्व एकत्र राहावं. मतभेद असतात पण मनभेद नसावं. मतभेद जरूर असतात, घराघरात पण असतात, पण ते कुठंवर न्यायचं की या माऊलीच्या रूपानं कमी होत्या. हे जे यांनी अनुभवलेलं आहे आणि यातून अहंकार निघून जातोय. महत्वाचा मुद्दा, माणसाला जर काय खायचं असेल जीवनात तर माणसाचा अहंकार हा माणसाच्या आयुष्याचा राज करणारा जो मेन कार्यक्रम आहे तो अहंकार. आम्ही दिंडी चालवत नाही, दिंडी चालवणारा इथं माग आहे, आम्ही माध्यम आहे. तुम्ही वाचत नाही, वाचून घेणारा वेगळा. हे सगळं